नमस्कार. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, जे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू पण आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या विषयी माझ्या मनात दोन कारणांनी आदर आहेत. एक, ते बाबासाहेबांच्या परिवारातले आहेत, आणि दोन, एकूणच आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांच्या मध्ये ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, अभ्यास आहे, आणि जे खरोखर या चळवळीला काय आवश्यक आहे याची नस ओळखतात, अशापैकी एक नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकरांना योग्य संधी मिळायला हवी, योग्य सोबत मिळायला हवी, आणि ते योग्य वेळी निर्णय घेऊन या राजकारणात पुढे जायला हवेत, असं आम्हाला सातत्यानं वाटत आलेलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या बुद्धिमत्ता, गुणवत्ता, ज्ञान या विषयात आमच्या मनात कपरदिकही शंका नाही. ते जे बोलतात ते खूप गांभीर्यानं घेतलं जावं अशी आमची अपेक्षा आहे. या राजकारण्याच्या धबडग्यामध्ये असे अनेक आणखी काही नेते आहेत जे सवंग आहेत, म्हणजे लोकप्रियता मिळवावी, काहीतरी असं करावं अशा स्वरूपाच्या गोष्टी करतात. प्रकाश आंबेडकर काय किंवा आणखी काही नेते काय या असल्या सवंग लोकप्रियतेत जात नाहीत, हा आमच्या मनातला विश्वास आहे. आहे म्हणण्यापेक्षा होता. थोडी गडबड होती आहे. असंच एका नेत्याला मी चांगलं समजायचो. आता मी माझ्याच मूल्यांकनावर शंका घेऊ लागलोय. ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाणांनी मध्ये एप्स्टीन फाईल अमेरिकेतून बाहेर पडतायत आणि पंतप्रधानांचा व्हिडिओ येतोय असं सांगून पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागणार आहे असं भविष्य वर्तवलं, आणि आता देशाचा पंतप्रधान मराठी होईल असं दुसरं भविष्य वर्तवलं, आणि उगाचच भाजपमध्ये गदारोळ माजवून दिला. महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, ना एप्स्टीन फाईलमध्ये काय आहे, ना कशातच काय आहे. हा, एक सांगतो बरं का अजून, म्हणजे नाही हे काही यासाठी सांगतोय की ते जर्मन शेफर्ड आहे ना, भॉ करणारं जर्मन शेफर्ड, जे भारतातून पळून जाऊन तिकडे गेले, त्यांनीच सांगितलंय असे काही व्हिडिओ नाहीत. त्यांनीच सांगितलंय, जर्मन शेफर्डने. म्हणजे एप्स्टीन फाईलमध्ये मोदींच्या विरोधात काहीच नाही, हे जर्मन शेफर्डने सांगितलंय. देवा शपथ, ऐका. एक्चुअली में दोस्तों, नरेंद्र मोदी का नाम एप्स्टीन फाइल्स में डायरेक्टली नहीं है. मोदी और एप्स्टीन के बीच में कोई डायरेक्ट कम्युनिकेशन नहीं देखने को मिला है. प्रधानमंत्री मोदी इजराइल जाए और वहां पर नाचे और गाए अमेरिकन प्रेसिडेंट के बेनिफिट के. ऐकलं, आता पटली खात्री. म्हणजे उगाच आपण काय फेकत नाही. आता जे नाही त्याचं काय, त्याच्यावर कशा करता, म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी आता बघा करून सांगितलं, त्यात काय झालं? काहीच नाही झालं. आता ह्याच प्रकार जेव्हा तिथे निराशा होते, तसा या जबाबदार नेत्यांनी म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी केला. प्रकाश आंबेडकरांनी तर मोदींच्या 2 रील त्यांच्याकडे असल्याचं सांगितलं. ऐका जरा. नरेंद्र मोदी, झाली तुमची 15 वर्ष, तुमचे सगळे गुलाम आहेत याची मला जाणीव आहे, पण एप्रिल पर्यंत थांबा. तुमच्या 2 रील्स बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही. त्या रील्स येऊ द्यायच्या नसतील तर खुर्ची खाली करा. ऐकलं प्रकाशजी, बाळासाहेब, आपण खूप मोठे नेते आहात. मोदींनी राजीनामा दिला तर आपण रील काढणार नाहीत असं आपण म्हणताय, नाही दिला तर रील काढू असंही आपण म्हणताय. मला वाटतं हे आपल्यासारख्या जबाबदार नेत्याला शोभत नाही. मला वाटतं मोदी राजीनामा देवो न देवो, प्रकाश आंबेडकरांनी एप्रिलची वाट न बघता, ते 1 एप्रिलला काढणार आहेत का नाही मला माहित नाही, कारण त्यांनी एप्रिल येऊ द्या असं म्हटलंय. 1 एप्रिल असेल तर काय सांगावं, आत्ताच त्यांनी तयारी केली असेल 1 एप्रिलची, तर वैशाख नंदन करण्याची कोणाला तरी. तर या 1 एप्रिल दिवशी काढणार असतील तर ठीक आहे, मग आमचं काही म्हणणं नाही. पण जर तुमच्याकडं असेलच असं खरं, तर कृपया असं एप्रिल फूल न बनवता या देशाच्या पंतप्रधानांनी काय कांड करून ठेवलंय ते तात्काळ जगाच्या समोर आलं पाहिजे. कारण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना आपला नेता काय आहे हे कळलं पाहिजे. म्हणजे त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला तुमच्या म्हणण्यावरून, तर त्यांची पापं झाकलीच जातील की, मग उपयोग काय?
त्याचा फायदा काय होईल? काहीच नाही ना. तसं आपण लक्षात ठेवावं, की आपण एक जबाबदार, ज्यांच्याविषयी लोकांच्या मनात विश्वास आहे, असे नेते आहात. आणि अशा वेळी या सगळ्या गोष्टी उघड करणं आवश्यक आहे. आणि त्या आपण कराव्यात. मोदींना खरोखर उघडं करावं, असं मला तरी वाटतंय. याआधी प्रकाशजी, मी जबाबदार यासाठी म्हणतोय, की याआधी असे प्रकार खूप घडलेत. खूप घडलेत. म्हणजे ते एकनाथ खडसेंनी मी शिडी लावीन म्हणून सांगितलं. गिरीश महाजनांना उघडं करीन म्हणून सांगितलं. काय निघालं? न सीडी, न व्हिडिओ, न काहीच नाही. उलट त्या सरकारी वकील चव्हाणांच्या सोबत जाऊन आपण काय काय कांड केलंय ते विधान भवनाच्या समोर आलं. बिचारा अडकला सरकारी वकील चव्हाणच एकटा आणि बाकी सगळे सुटले. एकनाथ खडसे तोंडावर पडले. बरं, पुन्हा कधीतरी कुणी पेन ड्राईव्ह मागेल, सीडी मागेल म्हणून एकनाथ खडसेंनी चक्क ते सगळं चोरीला गेलं असं फिर्यादच देऊन टाकली. म्हणजे आता काहीच नाही ना. फेसनं पाणी. फेसनं पाणी हा शब्द कुठं वापरतात? वाळूत. हां. म्हणजे ते जे झालं, एकनाथ खडसेंनी बोलले ते वाळूत केलेलं होतं. त्यात फेसना पाणी. काहीच नाही. गेलं निघून सगळं. थोडा प्रकाश पडला की गेलं निघून सगळं. असाच प्रकार पुण्यात एका माजी नगरसेवकाने केलाय. विधानसभा मिळाली नाही. महानगरपालिकेचं तिकीट मिळालं नाही. मग त्यांनी अशीच ते काय कोण आहे मुलीधर ते उघड करतो असं सांगितलं. काय? काहीच नाही. असाच प्रकार पृथ्वीराज चव्हाणांनी केला. या सगळ्या अशा सवंग माणसात प्रकाश आंबेडकर येऊ नयेत, कारण त्यांच्या मागे आंबेडकर हे आडनाव आहे हो. तो वारसा आहे. असा गौरवशाली वारसा आहे ना, ज्या वारशाला झुकून नमस्कार करावा वाटतो, अशा वारशाला प्रकाश आंबेडकरांनी असं सहजासहजी वाया घालवू नये, एवढीच अपेक्षा. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज